सर्वांचे मनापासून स्वागत। ही संक्रांती स्पेशल रांगोळी माझ्या मुलीने काढली होती आणि माझी रोजची देवपूजा झालेली आहे। हा संक्रांतीचा व्हिडिओ आहे, थोडा डिले झाला। ही मी संक्रांतीचे पूजन करण्यासाठी तयारी केलेली आहे। आता आपण संक्रांतीचे पूजन करूया। इथं चौरंग मांडलेला आहे आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे। फूल घालून दिव्याला नमस्कार केलेला आहे। आता मी सुगड असतात त्यांना हळदी कुंकू लावून घेते। पाची सुगडांना पाची बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढून सर्व सुगड मी असे तयार करते। प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते। कोणाकडे दोरा बांधतात, नवीन दोरा बांधतात, कोणी हळदी कुंकू लावून दोरा बांधतात। आमच्याकडे बांधत नाहीत म्हणून मी बांधलेला नाहीये। तर इथं मी हे पाची सुगडांना पहिल्यांदा कुंकवाची बोटं ओढून घेतलेले आहेत पाची बाजूंना। आता त्याच्यावर जी पंती असते त्याच्यावर मी नेहमी स्वस्तिक काढत असते। कोणाकोणाकडे ताटामध्ये ठेवतात, आमच्याकडे असं डायरेक्ट पाटावर वगैरे मांडतात म्हणून मी इथं चौरंग मांडलेला आहे। तर मी आता डायरेक्ट चौरंगावर ठेवून त्याची पूजा करणार आहे। आता या सुगडांमध्ये आपल्या सीझनमध्ये जे आपल्या घरी आलेलं सर्व वानोळा म्हणतात त्याला, किंवा जे काही आपल्या शेतामध्ये पिकतं ते सर्व याच्यामध्ये घालून आपल्या संसारात अशीच सुख समृद्धी राहू दे म्हणून प्रार्थना करायची असते संक्रांती देवीला। केक घालत आहे त्या सुगडांमध्ये। पावट्याची शेंग, वाटाण्याची शेंग, बोरं, पापडी घेवडा, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाच्या ओंब्या, ऊस सोलून त्याचे छोटे छोटे काप करून घातलेले आहेत। गाजर बारीक चिरून घातलेला आहे आणि शेवटी मी या सर्वांमध्ये तिळगुळ ठेवणार आहे। फूल वाहून संक्रांतीची पूजा संपन्न होणार आहे। काही भागात या संक्रांती झाकून ठेवतात, पण आमच्याकडे अशाच ठेवतात म्हणून मी अशाच ओपन ठेवणार आहे। तिळगुळांचा नैवेद्य दाखवलेला आहे संक्रांतीला। अगरबत्ती लावून ओवाळून घेते। तर इथं संक्रांती देवीच्या समोरच्या दिव्यात मस्त असं फूल तयार झालेलं आहे। तर माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि तर ही अशी पूजा तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।